नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गणितीय सूत्राचे सरलीकरण म्हणजेच पदावली सोडवणे. आता पदावली सोडवताना आपण लक्षात घेतलं पाहिजे, आपण 4 क्रिया शिकलेलो आहे: बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. आता या 4 पदापैकी आपल्या जर आपण पदावली सोडवत असू तर आपल्याला एक क्रम लक्षात ठेवायचा आहे. पदावली सोडवताना सोडवणे एक क्रम लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. कंचे भागू बेव, कौन ते भागू बे व, म्हणजेच याचा अर्थ आहे कंसाचे चे भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. अशा पद्धतीने आपल्याला हा क्रम लक्षात आला पाहिजे. क म्हणजे कंस, पहिले सुरुवातीला आपल्याला सोडवायचा आहे कंस. त्याच्यानंतर कंसात चा ची ते, कंसाचा असेल, कंसाचे असेल किंवा कंसाचे असेल, कंसाचा भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला करायची आहे वजाबाकी. अशा पद्धतीने आपल्याला हा क्रम निश्चित करून आपल्याला पदावली सोडवता येते. आता पदावली सोडवताना फक्त गणितीय क्रियाच राहतात असं नाही, तर या ठिकाणी भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी हे भाग झाल्यानंतर या ठिकाणी राहतात कंस. आता कंसाचे प्रकार आपल्याला पाहायचे आहे. पहिला आहे रेषीय कंस. रेषीय कंस अशा पद्धतीने असतो. त्याच्यानंतर साधा कंस किंवा गोल कंस, याला असं देखील म्हणतात, गोल, हा या पद्धतीने राहतो. त्याच्यानंतर तिसरा प्रकारचा कंस आहे चौकोनी कंस आणि हा झाला चौकोनी कंस. नंतर शेवटच्या प्रकाराचा कंस आहे महरपी कंस हा नेहमी अशा पद्धतीने असतो. हे झाले कंसाचे प्रकार, हे झाल्या क्रियांचा क्रम आणि हा झाला कंस. आता या ठिकाणी ज्या वेळेस आपल्याला पदावली दिलेली असते त्यावेळेस आपल्याला सर्वात सुरुवातीला सोडवायचा आहे कंस. त्याच्यानंतर कंसाचा जी प्रक्रिया दिलेली असेल ती, कंसाचा भागाकार दिलेला असेल, भागाकार सोडवायचा, गुणाकार असेल गुणाकार, बेरीज असेल बेरीज, वजाबाकी असेल वजाबाकी. आता ज्यावेळेस एकाच पदावलीमध्ये अनेक कंस असतील त्यावेळेस देखील हाच क्रम लक्षात ठेवायचा आहे. अगोदर आपल्याला एक गोल कंस सोडवायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला चौकोनी कंस सोडवायचा आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला महरपी कंस सोडवायचा आहे. आता या क्रमानेच आपण पदावली सोडवणार आहोत. या क्रियांच्या क्रमानेच आपण पदावली सोडवणार आहोत. गणितीय सूत्रांच्या सरलीकरणामध्ये पदावली सोडवत असताना आता आपल्याला पदावली सोडवणे, आपण या ठिकाणी एक उदाहरण घेतलेलं आहे. आता हे उदाहरण सोडवत असताना काय करायचं आहे, आपल्याला एक क्रम लक्षात ठेवायचा आहे. क्रम आहे बॉड मास. मराठीत याला कंचे भागू बेव म्हणतात, तर इंग्रजीत त्याला बॉड मास. अशा पद्धतीने कंचे भागू बेव म्हणजेच कंसाचे भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी, ब्रॅकेट ऑफ डिव्हायडेशन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन अँड लास्ट मध्ये सबस्ट्रॅक्शन. आता हे उदाहरण सोडवायचं आहे आपल्याला या पद्धतीने. पहिले आपल्याला सोडवायचं आहे कंस. आता या ठिकाणी कंसाचा सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला, कंसाचा चे हे म्हणजेच आपल्याला या उदाहरणामध्ये कंसाचा, त्या ठिकाणी आपण पहिले बघितलं की पहिले साधा कंस म्हणजेच गोल कंस, त्याच्यानंतर चौकोनी कंस आणि शेवटचा आपला असतो महरपी कंस. त्या क्रमाने कंस सोडवायचे.
आणि प्रक्रिया आपल्या क्रिया ज्या आहे गणिताच्या याप्रमाणे भागू बेव म्हणजे भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी या पद्धतीने सोडवायचे आहे. तर या ठिकाणी आपण काय सोडवणार आहोत, कंस सोडवणार आहोत. म्हणजेच 15 भागिले 8 वजा 5 ही प्रक्रिया आपली कंसातली आहे. म्हणजेच 3 अधिक 5 गुणिले 7 वजा 45 अधिक 10. त्याच्यानंतर आता या ठिकाणी आपण कंस सोडवलेला आहे. आता कंसाच्या नंतर नंबर येतो तो भागाकाराचा. आता आपण या ठिकाणी भागाकार सोडवणार आहोत. 3 आणि 15ला भाग द्यायचा आहे. म्हणजेच 3 5 15 उत्तर येईल आपलं 5 अधिक 5 गुणिले 7 वजा 45 अधिक 10. आता या ठिकाणी आपण भागाकार सोडवलेला आहे. पुढचा क्रमांक आहे गुणाकाराचा. आता या उदाहरणामध्ये ज्या ठिकाणी गुणाकार असाल त्या ठिकाणची गुणाकाराची क्रिया करायची आहे. 5 अधिक 5 7 35 वजा 45 अधिक 10. आता या ठिकाणी गुणाकार झाल्यानंतर नंबर येतो तो बेरजेचा. आता या उदाहरणामध्ये ज्या ठिकाणी बेरीज आहे त्या ठिकाणी आपण काय करायचे, बेरीज करायची आहे. 5 अधिक 35 हे झाले 40 वजा 45 अधिक 10. आता या ठिकाणी 2 क्रिया होत्या. आपण एकदा बेरीज केलेली आहे. आता अजून एक क्रिया आलेली आहे बेरजेची. वजाबाकीच्या अगोदर एक बेरीज क्रिया राहिलेली आहे म्हणून ही बेरीज क्रिया करून घेणार आहोत आपण. आता या ठिकाणी 40 या ठिकाणी वजा 45 अधिक 10 या दोघांची जर आपण बेरीज केली तर याचं उत्तर येतं वजा 35. बरोबर. या ठिकाणी वजा 35 कशी आली, आता 45 ही संख्या मोठी आहे तिला वजा चिन्ह आहे. अधिक 10 ही संख्या लहान जरी असली दोघात जर मिळवले तर या ठिकाणी उत्तर येतं 35 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह आपल्याला या ठिकाणी द्यावं लागतं म्हणजेच 35. आता या ठिकाणाहून आपल्या शेवटचा क्रम बाकी आहे तो वजाबाकी. वजाबाकी या ठिकाणी करणार आहोत आपण. 40 मधून 35 गेले राहिले 5. तर या पूर्ण पदावलीचं उत्तर आलेलं आहे 5. अशा पद्धतीने आपल्याला पदावली सोडवता आली पाहिजे. गणितीय सूत्राच्या सरलीकरणामध्ये पदावली आपण या ठिकाणी अजून एक पदावली घेतलेली आहे. आता या पदावलीमध्ये 3ही कंसांचा वापर केलेला आहे. या ठिकाणी कंस आहे महरपी कंस, चौकोनी कंस, साधा कंस किंवा गोल कंस. आता अशी जर पदावली आली 3ही कंसाची तर कशी सोडवायची. आता या ठिकाणी आपल्याला पदाचा जसा क्रम आहे कंचे भागू बेव तसाच कंसाचा सुद्धा क्रम आहे. पहिले आपल्याला गोल कंस सोडवायचा आहे, दुसऱ्या वेळेस आपल्याला चौकोनी कंस सोडवायचा आहे आणि तिसऱ्या वेळेस आपल्याला महरपी कंस सोडवायचा आहे. आता आपण पहिले गोल कंस सोडणार आहोत, नंतर चौकोनी कंस सोडवणार आहोत, नंतर महरपी कंस सोडवणार आहोत. एक क्रमांक, 2 क्रमांक आणि 3 क्रमांक. आता या ठिकाणी पहिले सुरुवातीला आपण गोल कंस सोडवणार आहोत म्हणून प्रक्रिया आपली इथपर्यंत त्याच कंसाच्या पर्यंत आपली प्रक्रिया करणार आहोत. म्हणून बाकीची पदावली जशी तशी लिहायची आहे. 100 भागिले 3. आता या ठिकाणी हा कंस सोडवणार आहोत म्हणजेच त्याच्यातली क्रिया आहे वजाबाकीची. 18 मधून 12 आपल्याला वजा करायचे आहे. म्हणजे कंसात येईल 18 मधून 12 गेले राहिलेत 6 अधिक 7 चौकोनी कंस आणि महरपी कंस. आता या ठिकाणी हा कंस परत सोडवायचा आपल्याला. म्हणजेच महरपी कंस 100 भागिले या ठिकाणी चौकोनी कंस 3 आणि 6चा आता या ठिकाणी काय होईल गुणाकार. कंसाच्या बाहेरची संख्या कंसातील संख्यांना काय करते गुणते. म्हणजे 18 हा कंस गेला. त्यानंतर प्रक्रिया आली आपली 18 अधिक 7 चौकोनी कंस आणि हा महरपी कंस. हा कंस निघून गेला. आता या ठिकाणी आपल्याला गोल कंस सोडवल्यानंतर आता चौकोनी कंस सोडवायचा आहे. म्हणजेच महरपी कंस आपला जसा तसा राहील 100 भागिले यामधली प्रक्रिया आहे 25 अधिक 7. 25 या ठिकाणी आपण एक पद विसरलेला आहे, अधिक 6 राहिलेला इथं. या ठिकाणी कंसाची चौकोनी कंसामध्ये प्रक्रिया आहे 18 अधिक 7. म्हणजेच या ठिकाणी
याची वजा बेरीज झालेली आहे 25. पुन्हा हा महरपी कंस जसाच तसा अधिक 6 जसाच तसा. आता आपल्या महरपी कंसाचा नंबर लागला, त्याच्यामध्ये प्रक्रिया आहे भागाकाराची. आता 25 या संख्येने 100 या संख्येला भाग द्यायचा आहे, म्हणजेच याचं उत्तर येईल 25/4 म्हणजे 25 चोक 100. हा कंस आपला सुटला, अधिक राहिलेले 6. हे 6 आपण या ठिकाणी आलेले आहे आणि या दोघांची आता आपल्याला बेरीज करायची आहे, म्हणजेच 10. अशा पद्धतीने दिलेल्या पदावलीचं उत्तर आलेलं आहे 10. तर लक्षात घ्या की पदावली किती मोठी असो, त्यामध्ये प्रक्रिया एकच. पहिले साधा कंस सोडवायचा, नंतर चौकनी, नंतर राहिलेला महरपी कंस. कंचे भागुविवानुसार पहिले भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी अशा पद्धतीने जर सोडवलं तर आपलं उदाहरण एकदम बरोबर सोडवलं जातं.